ध्यान उभे ठेवली सुंदर ते ध्यान उभे ठेवली सुंदर ते
Thank you.
मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काय, मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली
आकाश महाराज आणि त्यांना साथ करतील अशोक महाराज.
मरणा हाती सुटली काया विचारे अनिश्चयो ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भूकाची माग न देखे झाले श्रम आले वर्म हाताशी ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची पांडुरंगा करू मरणा हाती सुटली काया या विचारे निश्चय नासोण गेली कंती सहज स्थिती भोगाची प्रस्तुत सेवी करता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी देववासी तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला त्या भंगातून मरणातून सुटण्याचं साधन सांगतात. कशाचं? मरणातून सुटण्याचं साधन सहज सांगतात, निश्चित सांगतात. पुन्हा निश्चयपूर्वक काही संशय घ्यायचं काय नाही. संशय घ्यायचंच काम नाही. कशाचं? मरणातून सुटण्याचं जे निश्चित
महाराज इथं सूत्र सांगण्यात ह्या अभंगाद्वारे. म्हणून आजचा जो असणारा हा नैमित्तिक कार्यक्रम आहे, आज 12 महिने झाले असणारे आपल्यातून असणारे जे गेलेले ज्ञानेश्वर मोहनराव घुमरे, असं 1 वर्ष गेलं त्यांचा देह पडून. खूप परमार्थ केला त्याने. गळ्यात तुळशीची माळ होती, भजन करीत होते रात्रंदिवस, पूर्ण काळ परमार्थात घातला. आणि असं असणारं त्याचा देह पडून आज 12 महिने झाले. त्याच्या स्मरणार्थ आज आपण त्याच्या पुण्याईनं आपण जमलो इथं. हे जे ओलावा तयार झाला तर त्याचीच काय, तुम्ही आम्ही जे इथं आलो आणि कीर्तन श्रवण करायलो तर त्याच काय याच्या पाठीमाग पुण्य. काऊन की सत्कर्म होण्याकरता, सत्कर्म जिथं उत्पन्न होत असतं त्याच्या पाठीमाग पुण्य लागत असतं. पुण्य वाचून सत्कर्म होण्याची प्रवृत्ती तयार होत नसते. कशा वाचून? वल असलं तर उगवत असतं, वलत नसल तर उगवतच नसतं. तसं सत्कर्म होण्याकरता किंवा सत्कर्म अंतकरणात तयार होण्याकरता त्याला पुण्याचाच काय लागतो? वालावा लागतो. पुण्याचा वालावा जर नसल तर किती बी माप मेलेत जायलेत पण पुण्य तिथे करीनच. पैसे कडकत त्याच्याकडे, पैसे किती येतात? खूप येतं. पण असं कीर्तन करावं अशी त्याच्याकडे काय नाही, इच्छा नाही. काय होऊन? पुण्य नाही. पुण्य नसल्यामुळं इच्छा नाही, इच्छा नसल्यामुळं. आणि लक्षात घ्या, असे जे असणारे आपल्यातून जे गेले ज्ञानेश्वर मोहनराव घुमरे, त्यांच्या प्रांतात असणारे त्यांचे बंधू पांडुरंग मोहनराव घुमरे, त्याचे बंधू असणारे आणि त्यांचा मुलगा संदीप घुमरे, गणेश घुमरे आणि 2 असणारे मुली, 2 मुलं असत ना, आणि 1 पुतण्या. असा बराच त्याचा काही परिवार आहे. आणि सगळ्याला माझी विनंती आहे, त्यांच्या कुळात तुम्ही आले सगळ्यांनी माळा घालावा. हे का चांगली गोष्ट आहे. हा, आणि माळकरी आहेत तर भजन करा. दुधात काय पडली नुसती माळ घालून काय करायची? नुसतं गाळ्यात मंगळसूत्र घालून काय करायची? पतीची सेवा करा. हे म्हणजे मी मंगळसूत्र घातलं पण पतीची काय करीत नाही, सेवा करीत नाही. तिच्या त्या नुसत्या गळ्यात मोठं लोढणं अडकून काही मतलब नाही. ते लोढणं त्याच्यासाठी की ती आता पतीची झाली. तसं गळ्यात माळ घातली म्हणजे मी कोणाचा झालो? देवाचा झालो. देवाची सेवा करण्याकरता मी देवाचा झालो आता. आणि देव आता मला माझा करायचा. मी कोणाचा झालो आणि देव काय करायचा? माझा करायचा. हा हेतू आहे. कशात? गळ्यात काय घालणं? माळ घालणं, व्रत एकादशी करणं, पंढरपूरची वारी करणं, आळंदीची वारी करणं आणि कीर्तन श्रवण करून मुक्त होणं. श्रवणात बसून काय होणं? मुक्त होणं. आता इथं बसलो आपण तर मुक्त होण्याकरता, बंध निवृत्ती करता, जन्म मरणाची निवृत्ती करण्याकरता आपण सगळे एका जागेवर काय झालं? जमा झालो. म्हणून आजच्या कीर्तनात महाराज तुम्हा आम्हाला मरणाहती सुटली काया, विचार या निश्चय. मी विचार केला, निश्चित विचार केला, आणि विचार केल्यानंतर निश्चितच मरणातून सुटत असतो माणूस. काय केल्यावर? हा, आपण करीत नाहीत परमार्थ का विचार करीत नाही, दम नाही हो लोकायला. काय करायला? परमार्थ करायला. हा, 20 किती लोक येतात तिकडे कुंभमेळ्याला? 50 कोटी आहेत म्हणून. आता जे गेले ते आता, आणि जे कोणाला पाहायला गेले, जे अविचाराने करणारे परमार्थ, दाड्या वाढून जाटा वाढून भगवे नागवे असे जमा झालेले विचित्र लोक, आणि त्याला पाहायला हे गेले. कीर्ती व्हावी म्हणून झालो
तिकडे जाऊन काय झाले, मेले चंगरून. अरे इथं येऊन मुक्त व्हा, काही पैसे नाही लागत, पैसा नाही, काय नाही, काय नाही, कुठं जायचं काम नाही, इथं यावा कीर्तनातून काय व्हा, मुक्त व्हा. कीर्तनाचा अंग कीर्तन होय अंग हरी रूपा, होय हरी रूपा, होय हरी कसं, कारण की तुमचं अंगच हरी आहे. तुम्ही अंगानेच कोण आहेत, हरी आहेत. अंगाने देह नाही, तुम्ही देह तुमचं अंग नाही. तुम्ही समजिलं का तसं आहे? काय प्रूफ आहे तुमच्याकडे मी देह म्हणून? द्या बरं प्रूफ, मी देह असा प्रूफ दाखवा बरं. आणि कस काय घेऊन बसले काहीच नाही, उगाच आपलं घर बांधलंय, आपलं जागा दुसऱ्याच्याच नावाची, कागद दुसऱ्याच्याच नावाचे, आणि तुम्ही तिथं का बसले तिथं. उठवावं लागेल ना, झाले 12 महिने उठून गेले त्या जाग्यावरून. आणि तुमचं कस काय नाही द्यायचं तसं, तुमचं कस काय उठावं लागेल ना. कारण की काय प्रूफ आहे, ही जागा माझी आहे असा प्रूफ काय तुम्ही दाखवा बरं. एखाद्या माईच्या पुतानी दाखवा. प्रेत मनुष्याचे काय आहे, प्रेत मनुष्याचे काय आहे, प्रेत मनुष्याचे काय आहे, काय आहे, प्रेत मनुष्याचे काय आहे. देह रे गावाचे, धन कुबेराचे, देह रे गावाचे, धन कुबेराचे, हे काळाचे, धन कुबेराचे, हे काळाचे, धन कुबेराचे. ते माणसाचे काय आहे, ते माणसाचे काय आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय आहे, काय आहे, देह हे काळाचे, म्हणून इथं काय आहे आपलं, उगा आपण बसलो तादात्म्य करून, आपण बसलो इथं देहावर. अरे काही प्रूफ नाही तुमच्याकडं देहाबद्दल. तुम्ही कोण आहात, देह कोणाचा आहे अशा प्रूफ संताकडे. कोणाकडे प्रूफ आहे, तुम्ही कोण आहेत याचा प्रूफ कोणाकडे, संताकडे. आणि देह कोणाचा आहे याचा प्रूफ कोणाकडे, ती 7-12 त्याच्याकडे, संताकडे. देहापासाचा शेखी ज्याची त्याशी, पंचभूताचा गोंधळ केला एकी ठाई मिळे लाविला सवळांकार. हे तो पाथाचे झाले कर्माचे गुणीगुण. किती पुरावे द्यायचे तुम्हाला याच्याबद्दल.
कोणाचा देह पाचाचा का तुमचा? हं? तुम्ही एकाचे का पाचाचे? आता तुम्हाला आवड आहे नाही. असं टोचून बोल्यावर म्हणत नाही जरा. तुम्ही पाचाचे आहेत का? कवा समजिलं तुम्ही? आणि ते पाचा वाचून हे का? हे पाचाच आहे कधी बी. आणि तुम्ही कधी बी कसे येत? एकच आहे. म्हणून हे आपण विचार करायलो. हे प्रश्न सुटतच कशाने? करून का विचार करून? करण्याने नाही सुटत. आणि तुम्ही नांदी लागले परमार्थ करण्याच्या. अरे करण्याचा परमार्थच नाही, विचाराचा परमार्थ आहे. मी कोण तुमच्याकडे विवेक करण्याकरता बुद्धी आहे. मनुष्य विचार जर असेल तर माणूस म्हणाव. माणूस कसे उपतो? कपड्यानी का चांगला गोरा पाणी? नवरदेव गोरा पाणी, कपडे चांगले घालतो, पण बुद्धीच नाही. नाही कळत का तुम्हाला? काय नाही. हा चांगला वजनदार आहे, कोणा माग ताजा भोक आहे, 4 माणसाची पाठ पाहणार आहे. कपडे चांगले भारीचे, गळ्यात लॅकेट आहे, बोटात छल्ले, घरी श्रीमंत आहे, 50 एकर जमीन आहे पाण्याखालची. बुद्धिमंतांत आहे. त्याला प्रश्न विचारले, नवरदेव म्हणून कुठले म्हणे कोणा ठाव? कोण देईन बर? कोण देईन त्याला? कोणी देणार नाही ना. काहून? काय नाही? संपत्ती नाही का? कपडे चांगले नाहीत का? दागिने नाहीत का? दिसायला चांगलं नाही का? पण बुद्धी नाही, बुद्धिहीन आहे. मग बुद्धी कशाला म्हणावं? बुद्धी तुम्हाला नाही का? वापरायला बरोबर नाही तुम्ही. बुद्धी नाही का? वापरणं चुकलंय. वापरणं चुकलं, फक्त वापरा ती. कुणी कळ क्षणोक्षणा हाती करावा विचार, करावा विचार, करावा विचार. विचारा वाचून नप विजय समाधान. विचारिता निरसन ते सहजची प्रपंच सांगले. तत्वता तत्वरले ज्ञानियासी. विचार बघा, विचार करिता विचार सापडले वर्ण. लक्षात येतं विचाराने. आपण विचार करायला बसलो, आपल्याला कळून घ्यायचं आता ह्या देहावर मी कसा भिन्न आहे, मी कसा वेगळा आहे या देहावर. तर हा जो देह आहे, एक नाही 4 देह, स्थूल सूक्ष्म कारण आणि पंचकोश आहे तिथे. अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. किती कोश? कोश म्हणजे नाही बरं 5 कोश 4 कोश म्हणजे आवरण, आच्छादन. आच्छादन कोश म्हणजे त्याच्यात. म्हणून हा असणारा अन्नमय कोश आहे. अन्नावर जगणारा हा स्थूल देह आहे. अन्नापासून तयार झाला, अन्न खाऊन जगायला ना अन्नमय पृथ्वी विलीन होत. कोणचा देह?
थोडं ध्यानात घ्या, आपल्याला मरणातून सुटायचंय. हे डॉक्टर म्हणला आता हे मेडिकल घे, तुला मरणच नाही, मग हाय गाई करताल का तुम्ही? नीट सांगा बरं, मरणाचा प्रश्न आहे बाबा. कशाचा प्रश्न आहे? हा, जर गोळी का चुकली तुझी, संध्याकाळची गोळी सकाळी घ्यायची तेव्हाच मरणार. म्हणून हे मेडिकल काय करू नको तू, नाही तर कव्हाची कव्हा नाही ना. मग बरं आहे, गोळी का चुकली, डोस का चुकला, होश गेला तो. म्हणून हे मी नीट समजून सांगायलो. डॉक्टर म्हणाले तू काय कर, तुम्ही त्या डॉक्टरला मी म्हणतो आंबट करता बाबा सांगा, ही तांबड्या कलरची कवा घ्यायची, सकाळी घ्यायची, ही ढवळी कवा घ्यायची, जेवायच्या आधी घ्यायची, ही संध्याकाळी झोपी गेल्यावर घ्यायची. म्हणून लक्षात घ्या. तस इथं आपण आपल्या बघा, जन्म मरणाचं जे कोड आहे अनादिकालाच आहे, कधी सुटलं नाही तुमचं. आणि हे जर जे गेलं तर पुढे सुटणं शक्य नाही. इथंच हे कोड सुटत, हे फार मोठं संकट आहे तुमच्याकडे. तुम्हाला वाटत नाही का? नाही ते हा कळल तुम्हाला शेवटी. कळो येईल म्हणून काही मतलब नाही तेव्हा कळून. कधी कळावा? आता कळावा. त्या टायमाला कळून काही अर्थ नाही. आणि जे तुमच्या संघ येत, तुम्ही ज्याच्या संघ येत, तुम्हाला वाटतं हे चोडीचे हा टुकू टुकू पाहते, हा टुकू टुकू पाहते, कोणी सोडित नाही. जवळ असते सगळे, पण कोणी तुम्हाला त्या मरणाच्या दुःखातून कोणी सोडीना.
अनाठ्या निष्ठे पाहणार लोक. म्हणून विचार करा ह्या गोष्टीचा. विचारा वाचून कधी समाधान प्राप्त होणार नाही हे लक्षात घ्या. म्हणून आपण हा स्थूल देह अन्नमय, अन्नावर जगणार आहे, अन्नापासूनच तयार झाला आणि अन्नमय पृथ्वीतच काय होतो तो विलीन होतो. आतला जो सूक्ष्म देह प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय 3 कोश आहेत त्याच्यामध्ये. प्राणमय हा जो प्राण चालू आहे आत बाहेर शरीरात चालू आहे. आता याच्यात काय बघा 24 तासात 21,600 CR झाला आहे त्याच्यात. 24 तासात किती बार आहे? 21,600 काय चालू आहे? चालू आहे त्याच्यात अहोरात्र. तुमच्या हातात नाही ते प्राण घ्यायचा, तुमच्या हातात नाही. प्राण सोडायचा बी तुमच्या हातात. तुम्हाला मोजून दिलेले आहेत प्राण. मोघम नाही काम हे काम मोघम. हे शरीर कोणाची असते, कोणा बोलवितो हरी वीणा, कोण बोलवितो हरी वीणा, प्राणमय, विज्ञानमय म्हणजे बुद्धी, मनोमय मन. म्हणून त्याच्या पलीकडे तुमचं स्वरूप हे. प्राण म्हणजे तुम्ही नाही. प्राण म्हणजे कोण आहे? केवळ क्रिया आहेत शरीरामध्ये. प्राण आहे तोपर्यंत कर्म चालू आहेत, क्रिया चालू आहेत. प्राण गेले की क्रिया बंद. माहित नाही तुम्हाला हे सूत्र कळत का नाही तुम्हाला? शरीर चलत, उठत, बसत, बोलत, पाहत, ऐकत, पाण्याच्या ढेकड्या उडाच्या हे कशामुळं? प्राण गेला उठत, बसत, चलत का बोलत, घेत कधी येत, पाहत का ऐकत. याच्यातले काय गेले? प्राण गेले, संपलं. लक्षात घ्या. मागून आले आणि आधी जाते. कोण आधी जाते? ऐकले काय चालले? भागवत चालला आपलं. मुंग्याने गाल्या, गुराळ्यात गेल्या, रस प्याल्या, गुळ खाल्ला, उस खाल्ले, एक एक दात घेतला, कमराला बांधला आणि पुन्हा जमिनीत गेल्या. हो काय भागवत ऐकून चाललं? हे असं भागवत असतं का कुठं? तेव्हाच म्हणायचं महाराजांना त्या कुठं मुंग्या गुराळा जात असतात का? बरं गेल्या तर मग काय गुच खात असतात का? काहीच का नका सांगू, जे आहे ते सांगा ना मला. तसं तुम्ही मस्त ऐकायले. काय प्राण मागून आले आणि नंतर शेवटी जाते ते. आधी सगळ्याला म्हणते तुम्ही जा. आता रावणाने सगळ्याला आधी पाठविलं, आहेराव माहेराव सगळे, आणि शेवटी गेला. शेवटी आला विद्याला. त्याला माहिती एक जर म्हणजे राहिले तर मुक्त व्हायचे नाही. सका भाऊच राहिला. तुम्ही म्हणता बिभीषण शहाणा, तो महामूर्ख जाणा. शरण गेला रामाशी, लंका मागितली दानेशी. रामाला शरण जाऊन बी जीवदशा नाही गेली त्याची. आणि रावण अरे कपिकुळ उद्धारीले, मुक्त केले राक्षसा. राक्षस मुक्त झाले. तो बद्दल राहील का रावण? म्हणून ध्यानात घ्या. सगळ्याच्या मागून प्राण गेले. सगळ्याला आधी वाट लावलं डोळ्यावर. तुम्ही जा बरं. आता मी चाललोय बरं. कानात तुम्ही बी. बऱ्याच जणांचे गेले ना डोळे, बऱ्याच जणांचे गेले ना कान, बऱ्याच जणांचे गेले ना टंगडे. मांडी घालून बसता येत नाही कीर्तनाला. काय गेले? टंगे गेले. कीर्तनाला कसं बसा? नाही जेवायला कसं बसा? 2 पायावर. अरे स्थूल देहाचं पोट भरायचं
तर मांडी घालवून द्यावं लागतं आणि तुम्हाला तर अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची. आणि असं तुम्ही बेसावत जर ऐकी बसले तर बेसावतच ऐकायले, मग तुमच्या बसण्यावरच ऐकणं कळत. विठाला विठाला म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. सचक होऊन ऐकावं कीर्तने. काऊन की आपला प्रश्न इथं सुटणार आहे, दुसरीकडे आपला प्रश्न सुटणार नाही. पैशाने नाही सुटणार, संपत्तीनं नाही, ऐश्वर्याने, पदाने, प्रतिष्ठेनं हा प्रश्न नाही सुटणार. अरे राज्य मिळेल कितवा पंतप्रधान आहे आताचा? ज्या राष्ट्रात तुम्ही राहिले तुम्हाला माहित नाही कितवा पंतप्रधान आहे. स्वतःला समजा आम्ही नाही हुशार. काय हुशार हो सरपंच? कितवा पंतप्रधान आहे? सरपंचाला माहित नाही म्हणजे गावात त्याला काय काय मागले काय झाले बरं? ते माहिती तुम्हाला मागले. आताचा सरपंच असणार आताचा पंतप्रधान. अरे येथे येत नाही उडवाल्या म्हणून ध्यानात घ्या. म्हणून प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. म्हणून त्याच्याहून तुम्ही वेगळे. मनावून, बुद्धीहून, प्राणावून तुम्ही तुमचं असणं कसं आहे. विठ्ठल विठ्ठल ऑपरेशन डॉक्टर लोक करायले. साहित्य पूर्वीनं हे बाकी लोकांचे काय असतं, जर तुम्ही त्या ऑपरेशनाला विरोध केला किंवा विक्षेप केला तर पेशंट मेला समजायचा. ते पेशंट काय झालं म्हणून विक्षेप होईल असं करू नका. एकदा लागले लागू द्या. मधात ते विक्षेप होत होते, मरतील ना पेशंट. हे त्याचं ऑपरेशन 2 तासात आवरायचं आपल्याला. म्हणून ध्यानात घ्या ह्या गोष्टी. म्हणून तुम्ही प्राण नाहीत, मन नाहीत, बुद्धी नाही. त्या बुद्धीला जाणणारे बुद्धीच्या साक्षी आहात, प्राणाला जाणणारे प्राणाचे साक्षी आहात, मनाला जाणणारे मनाचे साक्षी आहात. म्हणून त्याच्या पलीकडे बघा, मनाला मन कळलं नाही, बुद्धीला बुद्धी कळाली नाही, प्राणाला प्राण कळाले नाही. हे कोणाला कळाले? याच्यातले प्राण कोणाला कळाले? मीला कळाले. याच्यात याला प्राण, चालला प्राण, येणाऱ्या प्राणाला कळालं का मी यालो म्हणून? जाणाऱ्या प्राणाला कळायला का? आणि ते कोणाला कळायला? मग तुम्ही ते प्राण आहेत का? बघा, लक्षात घ्या. प्राणा वाचून हसतून ते जगणार नाही, पण तुम्ही प्राणा वाचून आहात. म्हणून जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत कर्म हे याचं. प्राण गेल्यानंतर हे प्रेत होऊन जात असत, मड होत. म्हणून ह्या पंचकोशाहून तुम्ही भिन्न आहात. आणि शेवटी आनंदमय कोश, सुसुप्तीमध्ये जो आनंद आहे तो आवरणा सहित आनंद आहे. अरे सुसुप्ती म्हणजेच घन अज्ञान आहे. कारण तुम्ही तिथं असून तुम्ही म्हणता मला काही कळालं नाही, हेच अज्ञान आहे. मज चालता प्रयाण काली असं प्राणाला दिसती जबारी मृत्यूचे मृत्यूने साखवरी एकले मेरी संचिताते. मज चालता प्रयाण काली असं प्राणाला दिसती जबारी मृत्यूचे मृत्यूने साखवरी एकले मेरी संचिताते.
म्हणून सुसुप्तीमध्ये जो आनंद आहे तो आनंद आवरणासहित आनंद आहे. तिथं अज्ञान आहे, मी आहे आणि अज्ञान बी आहे, न कळलं बी तिथं. काहून की तोच म्हणायला मला काही कळालं. हे कोण म्हणायला आहे? तो ज्याला सगळं कळालं, ज्याला सगळं कळतं तेच काय म्हणतो मला काही कळालं. किती खोटं बोलायला. काही कळलं हे बी कळलंच आहे, काही कळालं नाही हे कोणाला कळालं? हे बी कळत का नाही तुम्हाला? मला काहीच कळालं नाही हे तरी काय आहे? आता काही काऊन कळालं नाही याचा विचार करा ना तुम्ही, आणि इथं काऊन कळत नाही याचा बी विचार करा. इथं कळायला तुम्हाला हे कळत नाही तुम्हाला. इथं काऊन कळायलं? इंद्रियाद्वारे, डोळ्याद्वारे रूप कळायला, कानाद्वारे शब्द कळायला, नाकाद्वारे गंध कळायला, जिभेद्वारे रस कळायला, त्वचाद्वारे स्पर्श कळायला. हे कोणाला कळायलं? मीलाच कळायला. कशामुळं? मन आहे म्हणून आणि इंद्रिय आहेत म्हणून. म्हणून इंद्रिय नसल्यावर हे तुम्ही नाही का? हे नाही. मन आणि इंद्रिय नसल्यावर हे जग नाही का? तुम्ही नाही. आणि बरं जग आहे काय पावती आहे तुमच्या? हा बरं इंद्रियाने दिसतंय खरं आहे काय पावती आहे तुमच्या? काय दाखलाय? इंद्रियाने कळत आहे खरंच हे का? खरं हे खरं समजिलं का? खरं आहे. हा तुम्ही काही समजिता. जशी सासूबाई म्हणू लागली हे बेसन नाही, बेसन पातळ झालं, बासुंदी बनवून खा जावाय. समजा काय? समजा बासुंदी समजा खा. ते जावाई जरा अवघडच होता. संध्याकाळची काय चिमणीच्या उजेडात सगळं त्याने चिमणी झिली एक सासूबाईच्या कानात मारली, मामाने मारली म्हणून समजा. विठाला विठाला समजिल्यावर जमत असत का? अरे जे जे देखोणे सकळो, जे जे देखोणे सकळो, जे देखोणे सकळो, जे देखोणे सकळो. हे तो स्वप्नीचे मृग जळो, हे तो स्वप्नीचे मृग जळो, हे तो स्वप्नीचे मृग जळो, हे तो स्वप्नीचे मृग जळो. म्हणून चिंती चरण कमळो, चिंती चरण कमळ, चिंती चरण कमळ, चिंती चरण कमळ. बाप रखू महादेवरा विठ्ठला, बाप रखू महादेवरा विठ्ठला, बाप रखू महादेवरा विठ्ठला, बाप रखू महादेवरा विठ्ठला. घोडे सकळो, घोडे सकळो, घे 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 घोडे सकळो. हे जे दिसायलंय इंद्रिय मन घेऊन, अरे सगळं खोट आहे. मृगजळातल्या मृगजळावाने ते बी जागृतीतल्या नाही, स्वप्नातल्या इतकं खोट आहे. आधीचं स्वप्न खोटं, त्याच्यात तुम्ही पाहिलं मृगजळ किती खोट. खोट्यातलं खोट पहिलंच खोट, त्याच्यात म्हणा म्हणजे लयच खोट झालं. ते डब्बल खोटेपणा आला त्याच्याकडे. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून भाळू नका इंद्रियावर. इंद्रियाने दाखिलेलं खोटे असं विवेकाने, कशाने? आपलं चिंतनच विवेकात चाललेलं आहे. दिसू द्या दिसन, पण खरं नाही असं समजा विवेकाने. बघा आज तर एक विवेकाने ठरलेलं जात ये. डोळ्यांनी झाड हल्ल्याला दिसलं, पण विवेकाने कळालं वाऱ्याने हल्लं. डोळ्यांनी नाही दिसला वारा, वारा कशाने नाही दिसला, आणि मग झाड कशाने हल्लं? वाऱ्याने हल्लं. आपण शेतकरी माणसं इथं टिव्यावर उभा असतो, हातात टोपला असतो, झाड आलं म्हणतो अरे आलं का वार,
काय आलं? हा आलो वारं, जरा सावध राह. काऊन किती लिंब असते, हल्ले ते लिंब. मग डोळ्याने दिसला का नाही त्याला वारा? कळायचे काय काय त्याला वारा डोळ्याने दिसला नाही का? विठ्ठल विठ्ठल डोळ्याने झाड हल्ल्याला दिसलं, पण वारा विवेकाने कळाला. झाड हल्लं याचा अर्थ काय? म्हणून तिचा त्याने विवेक वापरला. जसं कळत काही काही माणसाला बुगू आली ती विवेकाने कळत की अरे याला झोप यायली करणार. झोप दिसली का? कळाली नाही का? झोप कसं असतं? झोप आधी तिची बहिणीला धाडीत असते पुढं. तिची बहीण असती जांभाळी, ती म्हणजे आधी तू झाडून पुसून काढ. नाही तसे आपल्या इथे नाही जांभाळ्या द्यायला कोणी. म्हणून ध्यानात घ्या ह्या गोष्टी. म्हणून ह्या पंचकोशावरून मी अलिप्त आहे, वेगळा आहे. 4 देहावरून मी वेगळा आहे. 4 वाणीहून बी मी वेगळा आहे. मी इथं हे सगळ्याला जाणणारा साक्षी आहे असं विवेकाने कळालं मला. आणि असं निश्चित ठरलं. कसं ठरलं? असं मोघम नाही, बेदोनी निश्चित का मोघम. कुठं गेले तरी बेदोनी 3 होत नाही तर बेदोनी 5 होत नाही. किती होते आप्पा? 4. किती दोन्ही? कुठं जातो बेदोनी 4. तसं इथं हे सूत्र आहे. हे विचाराने ठरलेलं सूत्र निश्चित आहे. तुम्ही निश्चित ह्या देवावर भिन्न आहे. देहाचा तुमचा काही काय नाही संबंध नाही. न स्थूल देहाचा, न सूक्ष्म देहाचा, न कारण देहाचा, न महाकारण देहाचा. फक्त तुम्ही विचार करीत नाही. विचारण हे नक्की ठरल्या जात. न हम देहो न प्राण न बुद्धी. आहे महात्मा नित्य मुक्त. मी नित्य असणारा मुक्त आत्मा आहे. मी देह नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, मन नाही, बुद्धी नाही. हे क्षेत्र आहे. मी क्षेत्रज्ञ. पुरावा इतकी अध्यात तुम्हाला. विवेक वैराग्य विवेक वैराग्य शोधोनिया पाहे. विवेक वैराग्य शोधोनिया पाहे. तेने तुझ होया ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्ती तेने होया ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्ती तेने तुझ होया ब्रह्मप्राप्ती. तेने तुझ होया ब्रह्मप्राप्ती. तेने तुझ होया ब्रह्मप्राप्ती. तेने तुझ होया ब्रह्मप्राप्ती. विवेक वैराग्य शोधोनिया पाहे. विवेक वैराग्य शोधोनिया पाहे. विवेक वैराग्य शोधोनिया पाहे. शोध घ्या. म्हणून लक्षात घ्या. जाणते नाही गुरु भजीचे. शोधून पहा, शोध घ्या, सावध व्हा, लक्षात घ्या या गोष्टी. म्हणून इथं महाराज म्हणतात मरणाहती सुटली काया. विचारे या विचारे नित्य पूर्वक. पुन्हा विचार जर केला की नक्कीच तुम्ही मरणाहून बाजूला आहे. काय केला तर विचार. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? विचार आहे. गाथा म्हणजे काय आहे? विचार आहे. 4 वेद म्हणजे काय आहे? विचार आहे. चांगदेव 65 म्हणजे काय? विचार. अमृतानुभव म्हणजे काय? विचार सागर म्हणजे काय? विचार. पंचीकरण म्हणजे काय? विचार. आणि तुम्ही बोलतात हे काय? विचार. ही महिमा आहे किंवा बाप आहे किंवा भाऊ आहे.
हे विचार आहे का? हे कोणचा बाप तुमचा आणि कोणची माय तुमची? अरे देहेच तुहा नाही तर बापन माय कशाला घेऊन बसला? देहेच मातीचा आहे, देहेच काळाचा आहे, देहेच पंचमहाभूताचा आहे, देहेच त्रिगुणाचा बांधा आहे. आणि तो हा जे काही यायचा देह कर्म कीटकाचा देह का तो? कर्म कीटकाचा साधन रो रो दुर्गंधीचा बांधा आहे. देहाबद्दल वर्णन केलं मदालेशी आईनं आपल्या पुत्राला पाळण्यामध्ये. अरे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधावरी चर्मगाच लेरे कर्मकीटकाचा सांधार वरो दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. स्मरे ते हरिहरा देवाचं स्मरण कर, स्मरे ते हरिहरा शरण जाई गोविंदा परे दे मदालसा. सोहम जो जो स्वतः स्वरूपावर तू जागा आहे, स्वरूपावर निघलेला आहेस तू. म्हणून ध्यानात ह्या देहाचा भरवसा पुत्रा न धरी आयसा, माझे माझे म्हणून थोर माईचा वळसा. बहुत ठकिविले मृग जळात अशा प्रश्न सांडून योगी गेले वनवासा. म्हणून ध्यानात घ्या बापा हो. म्हणून इथं मरणा हत्ती सुटली, आता मरणच मरून गेलं माझं. चिंता नाही राहिली मरणाची. मरण मरण माझे मरून गेले, पुसले ओस उसले दे भाव. म्हणून ध्यानात घ्या मरणाहाती अमृतः अमरहा अमरहा. फक्त पहा तुम्ही तुम्हाला तपासून खरंय का खोटं येत बघा. एकदा घी अनुभव ही खात्री लिहिलेलं असतं दुकानावर पाठी. अनुभव हीच काय खात्री लाबड येते. त्या पाजून खिची कापीची तुमचे अनुभव काय? अनुभव हा 500ची साडी 1000ला जिंकून काय अनुभव? तसं नाही इथं सांगतायचं. तपासून पहा तुम्ही. अमृत न मरणारे तुम्ही. मरणाहाती सुटली काया विचारे. आणि ज्याचं मरणच निवृत्त झालं याच्यापेक्षा काय चांगलंय वर? आता तुम्हाला काय नाही समजलं तुम्ही? विचाराने कमोगम तुम्ही आता विचाराने नवरदेव झाले होते का मोगम? तुम्ही नवरदेव झालते ना विचाराने विचाराने. तुम्ही नवरदेव झाले ते मोगम का विचाराने? तुम्ही बाप झाले मोगम का विचाराने? तुम्ही वर बाप झाले मोगम का विचाराने? तुम्ही आजा झाले हे आजा झाले विचाराने का मोगम? बर झाले तर बरं आहे का नाही तुमचं? काय सांगा ती आजी सांगती महाराजाला, महाराज हे गिळ्याशिवाय राहत नाही मला. हे काटते हे मला काय करते गिळायला चालेल. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी बोलू नका.
नाही हाय मला कळा ना ते ते तुम्हाला गिळायलाच आले ना ते विठ्ठला विठ्ठला हा माय बापा बिनघर माय बापा म्हणून लक्षात घ्या हे तुम्ही झालेले जे हे ते मोघम आहे हे झालेले तुम्ही हे कसं आहे सगळं मोघम झालेले मोघम झालेलं नाही बघा जे झालं तुम्ही त्याच्या पाठीमागे सुखचा दुःखच आलेलं आहे सगळं नवरदेव झाले त्याच्या पाठीमागे काय बरं झालं का बरं होतं ते बी गेलं हे कळत नाही का तुम्हाला हे ती चांगली होती तिकडं बापाची घर कोणी काही म्हणत नव्हतं कोणी काम सांगायचं लागणार होता 5 किलो तेल कॅन जरी चांगलं असतं तेल सांगायला चांगलं असतं 5 किलो 800 रुपयाची कॅन रात लागली तिला सांडलं बाप माय म्हणते सांडू द्या बाप मग तू सांडू द्या चांगलं असतं काय चांगलं असतं आणि इकडं सांड्या तिच्या धनी सासू बता बता मारीन नवरा सासराचा गाव गुस्सी घेईन तिचे इकडे जमतं का तुझं हा म्हणून तिकडं चांगलं नव्हतं का चांगलं होतं तिचं धाक नव्हता काय नाही कव्हा उठली काय कव्हा जात घातली काय काय ताची हाय तर सगळं इथं सगळ्याच्या आधी उठणं सगळ्याच्या मागून जेवणं उठलं ते खाणं नसलं तर तसं झोपणं पण ती कशासाठी आली इकडं बोंबलत सुखासाठी कशासाठी कोणाला झालं बरं सांगा बरं होत ते गेलं का झालं मग त्या बी माहेरातच बरी होते मी पदरात पडलं आता काय करा म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी अरे इकडं लक्षात घ्या या म्हणून जे तुमचं स्वरूप आहे जे तुमचं वास्तव स्वरूप आहे ते कळालं की दुःखच नाही महाराज म्हणतात मरणा हाती सुटली काया विचारे यानीचे आता खंती करायचंच काम नाही ना सोनी या गेली खंती 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 ना सोनी या मरणाची नाहीच मला संसाराची तो खोटा आहे म्हणून कोणतीच काय नाही राहिली आणि तुम्हाला बी निश्चिंतच जीवन आवडत बघा कोणचं जीवन आवडत तुम्ही एवढं घर बांधलं कशासाठी निश्चिंत झोप यावा पोरग नोकरी लावलं कशासाठी आता काय नाही आपल्याला पवारात गेले काय न गेले आऊत आणलं काय नाही आणलं काय कारण की पोरग नोकरी लागली बघा बघ पैसे पाठवणार आपल्याला बक्का बघ पैसे तर गेले पण ते विचारायला बी नाही त्याचे त्याला पूर्ण अकाउंट महिन्याला साडी लागली तिला पगार आली त्या आधी 5,000 तुमचं काही होऊ द्या म्हणून ध्यानात घ्या धरली अपेक्षा धरलंय एक संसारात तेच आहे माणूस करीत असतो मनात विचार होत कस अरे हे रामाच्या बाप्पाच तसं झालं रामाला गादीवर बसवणं आता ऋषी मुनीच्या सहवासात आत्मज्ञान करावं आणि मुक्त व्हा
असं वाटलंय रामाच्या बापाला, हे तुमच्या कामावर टाकलेला राम नाही बरं, हे बदलाच्या रामाचा बाप मागच नेला. तो जो अवतार घेऊन आलेली राम, अरे त्याच्या बापाच्या मनासारखा संसार झाला नाही, कृष्णाच्या बापाच्या मनासारखा काय नाही झाला. आणि तिड बुडली सभा उठली. तुमचं 4 पत्र आणि 1 शील आणि 1 कोकरू, त्या कीर्तनाला का नाही आले, किळी पुशीच कोण नव्हतं. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. मनोमार्गे घ्यायला तो तिथे इथे मुकला. मनाला परमार्थाच्या नादी लागाव, संसाराच्या नादी लावू नका, तुमचं भलं व्हायचं. म्हणून सांगवणी या गेली खंती, आता कशाची चिंता नाही राहिली. काऊन की चिंता जोपर्यंत देव कळत नाही, आत्मत्व आणि ज्ञान होत नाही, तोपर्यंत चिंता कशानेच मिटत नाही. आणि देव कळाल्यानंतर चिंताच राहत नसती. चिंता ती पळाली गोकुळाबाहेर, गाईचं कुळ आहे, हेच गोकुळ. याच्यात परमात्मा कळाला सगळ्या गाईला ओळीनं देवाकड, नाती लावला देवाच्या. म्हणून अशा प्रकारे चिंताच नाही राहिली. निश्चिंत जीवन, निर्भय जीवन, निसंग जीवन चालवून या गेली खंती. सहज स्थिती. आता माझं जे स्वरूप आहे ते सहज आहे. मी कसा आहे? सहज आहे. करायचं नाही तुम्हाला, काही व्हायचं नाही, काही व्हायचं का तुम्हाला? तुम्ही आहेतच. आहेशी तू अंगा, तू का करी जागा, नको चाच पोवा होगा. आहेशी तू अंगा, अंगी डोळे उघडी, आहेशी तू अंगा, अंगी डोळे उघडी. महाराज जागे करायले आपले. तुका करी जागा, नको इकडं तिकडं चाचपू देवासाठी, कोणासाठी? हा, 2 धामात, 4 धामात, सप्तपुर्यात, मंदिरात, देवाऱ्या काय चाचू चालू आहे? हा, देव महादेवाची गेली लागले कोणा पुढं तिकडे गेले मंदिरात, ती लागले घंटे वाजायला. अरे काय तू त्या उग काऊन चाच पाहिला इकडे तिकडं? कशासाठी? तेव्हा नको चाच आहे तो अंगा. तुम्ही अंगाने कोण आहेत? अंगाने देव आहेत, अंगाने देह नाहीत, अंगाने इंद्रिय नाहीत, अंगाने प्राण नाहीत. बघा याला काय म्हणते? आंगड. कपडा, कपडा आणला तुम्ही आणि काय केलं? आंगड. आता ते आमचं जुनं आहे. याला काय म्हणते? याच्या आतलं आंग. आतलं काय ते? आंग. म्हणून याला आंगड नाव पडले. त्याला नावच कसं पडलं? अंगामुळे याला काय? अंगात आंगड. कशात? म्हणजे हे शरीर काय? अंग. आणि हे काय? आंगड. तसं हे बी आंगडच आहे. हे वरचं हे बी काय? आणि याच्यात आत हे जीव, ते कोणाचं आंगड? तुमचं. किती आंगडे बदलले या शरीरावर? किती आंगडे बदलले सांगा बरं? किती आंगडे बदलले तुम्ही? जीर्ण झाले, फेकून दिले की लगेच अरे फाटायच्या आधी तेलर कड. हा, उद्याच्याला तीन हालतच नाही. ही घरलंय, जुनं झालंय. हा, लवकर शिव. ते म्हण दुप्पट लागते ना, दुप्पट घे.
पण काय कर शिवून दी. तसे ह्या शरीरावर जसे अनंत कपडे बदलले तसे हे असणार शरीर स्थूल देह हे असणारे अनेक शरीर बदलले जीवाने. किती बदलले? अनेक. म्हणून जीवाचं कुडतं आहे हे आणि जीव अंग आहे आणि खरं जीवाचं अंग अंगाने जीव ब्रह्म आहे. तुमचं अंग कोण? हे स्थूल देह हा हे कपडा हे अंगड तुमचं अंग आहे का? आतला स्थूल देह तुमचं अंग आहे का? मग तुमचं अंग कोण आहे? अंगाने कोण आहे तुम्ही? हा बघा कोळसा आहे आणि कोळश्यावर अग्नी आहे लाल बुंद. मग त्या अग्नीचा अंग असतो का कोळसा? अग्नीचा अंग असतं का ते लाल बुंद? अग्नीचा अंग काय आहे? अग्नीच आहे ना. अंग बघा अग्नी अंगाने कोण आहे? अग्नी कोळसा नाही तो दिसतो तेव्हा अग्नी तसा दिसत तुम्ही अंगाने देह नाही अंगाने स्थूल देह नाही कारण देह नाही महाकारण अंगाने तुम्ही ब्रह्म आहे. म्हणून तो का करी जागा नको चाक आहे की तो अंगा फक्त डोळे देव माने माझा आत्मदेव ज्ञानदेव माने माझा आत्मदेव देवा देवा. कोण्या देवाला? आता भजन म्हणजे काय असतं बघा. टाळ मृदंग लावून हे बाहेरचे साधने आत जाण्याकरता. हे मृदंग टाळ विना हे कोणते साधने? ते बाहेरचे आत जाण्याकरता. भजन त्याच वस्तूचा नाद लागणे. त्याच वस्तूचा काय लागणे? नाद लागणे. जागृती स्वप्नात सुसुप्तीत पास त्याचा नाद लागणे याला काय म्हणा. म्हणून आपली अंतकरणवृत्ती अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असणे त्याला म्हणा भजन. अंतकरणवृत्ती आता इंद्रियातही यायला तयार नाही बाहेर जायला तयार नाही. अंतर्मुख झाली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. विषय तो त्यांचा न आवडे जग न आवडे धन न आवडे माता न आवडे पिता. केवळ परमात्माच विषय झाला. वाणीचा मनाचा इंद्रियाचा प्राणाचा बुद्धीचा विषय परमात्मा झाला. कशाचा? इंद्रियाचा बी मनाचा बुद्धीचा सगळ्याचा विषय. म्हणून सांडवनिया गेली खंती सहज स्थिती ब्रह्मस्थिती आत्मस्थिती सहज आहे माझी. मला देव व्हायचं नाही. हे आहे आहे तो अंगा. हा डोळे उघडी अंगानेच ब्रह्म आहेत तुम्ही. फक्त फक्त संताचा ऐकत नाही हे मूर्खपणा आहे. काय करीत नाही? तो का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्खपणा टाकून द्या. तुम्ही ब्रह्म आहात. सहज स्थिती भोगाची. शेवटी महाराज म्हणतात न देखता झाले श्रम.
स्वतःशी. महाराज म्हणतात आता जे श्रम झाले ते दुःख ते मला नाहीच. आता त्या दुःखातून मी काय झालो पार पडलो. आता ते पाहायला पण तयार नाही ते दुःख. तसंच मला स्वप्नात हाणलं कटकटवून आणि जाग आली. मग कोण्या काठीने हाणलं? गेले पाहायला गेले पाहायला. कशाने हाणलं मला? ट्रॅक्टरने हाणले का काठीने हाणलं? हाणलं नाही का? हाणलं नाही म्हणलं कशाने तरी. मग गेले का पाहायला? बरं काऊन नाही गेली? अरे ते खेटर खोट होत. ते हात बी खोटा होता, मारणारा बी. आणि ज्याने मार खाल्ला तो बी खोटा होता. मी खरा होय म्हणून ते त्याचं काही दुःख करायचं? रडत बसले का मार खाल्ल्यावर? स्वप्नात मार खाल्ल्या जागृतीत रडत बसले का? ते मग कसं होईन आता? अजिबात नाही. तुम्हाला माहिती ते सगळं कसं आहे ते लटक हे, खोट हे. म्हणून इथं न देखसे झाले श्रम. म्हणून ते श्रम जे दुःख संसारातलं ते मी पाहायला तयार नाही. कारण की ते सगळं खोट आहे. तिथला जन्म खोटा, तिथला मृत्यू खोटा, तिथला देह खोटा, तिथला सगळा संसारच लटका आहे. लटका म्हणत नाहीत का आपण? रोज म्हणत नाहीत का? टाळ वाजून म्हणत नाहीत का? महाराजांनी लिहून ठेवलं. महाराजांनी लिहून ठेवले हरिपाठातला काय व्यवहार सगळा. जे करायला व्यवहार तुम्ही ठेवलात काय खोटा आहे. आणि जर हे नाही कळालं सूत्र तुम्हाला तर उग फुकट येणं जाणी अर्थात अंगावर आली ती. म्हणून ध्यानात घ्या. आता कोणचं दुःख नाही राहिले मला. दुःख तेही स्वप्ने कोणी न देखे डोळा. नामाच्या प्रतापे भय सुटले. स्वप्ने तेही दुःख आता काय नाही राहिलं. अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली. कोणचं दुःख नाही राहिलं. दुःख करायचं कामच नाही राहिलं. हे तुमच्या सावलीला पद मारलं. सावलीला काय केलं? बद मारलं. काय दुःख झालं तुम्हाला? हा अरे तसंच असणार हा सगळा प्रपंच. सावली आहे स्वरूप स्थितीवर आद्य स्वरूपाने अन्यथा प्रतीती ह्याची खोटा आहे सगळा. असं त्याला कळालं. म्हणून इथं महाराज म्हणतात काही त्याचं दुःख करायचं काम नाही. सांडवनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे कैचे किंवा तुका म्हणे कैचे किंवा तुका म्हणे
मागायचं? अरे आता काय कसं कोणाकडे का फुटी येऊ मी देवा पुढं काय मागायचं ना किंवा माझ्या कळत नाही माझ्याहून तो भिन्नच नाही. अरे मागणं द्वैताच असतं. मागणं कशात असतं आणि कोण कोणाला मागित असतो त्याच्याकडे नाही आणि ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे नाही तो मागत असतो. एक भिकारी एका भिकाऱ्याला मागेल का? हे कोण भिकारी कोणाला मागित असतो सगळ्यांना. तसं आता कोणाला मागू मी काऊन की द्वैतच राहिलं नाही ना. देव माझ्याहून काय नाही. तुम्ही समजिलं का देव तुमच्याहून भिन्न आहे? समजिल्यामुळं तुमचं बरं झालं का नुकसान झाले? कळायचं का तुम्हाला? तुम्ही देवाहून बाजूला झाल्यामुळे तुम्ही दुःखी आहेत का तुम्ही स्वरूपाने दुःखी आहेत? बघा मासा पाण्याहून माशाला कर्मन पाण्यात ते उभं केला कशाला? पाण्याला. मला आता लोक इकडे तिकडे चालीत आपण यावं फिरू म्हणून त्याने वर बुडी मारली. कशाच्या? पाण्याच्या. उभं गेला ना ते आणि पुन्हा तहान लागली त्याला. अशी तहान लागली त्याला पाणी पिण्याकरता कुठं कळलं ते? पाण्याच्या बाहेर. मग जमलं का नाही त्याचं? काय सुरू झालं त्याचं? तरफड ना. तसा तुमचा तारफडा काऊन व्हायला? तुम्ही काऊन तरफडायले? तुम्ही जे तरफडायले देवाहून बाजूला सरकले म्हणून तुमचा जे तरफडा व्हालाय. पाणी मिन प्यासी मोहे सुनवत आहे हसी आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहा मथुरा कहा काशी. जाय काशीला काय जाय फिरायले म्हणजे पाण्यावरूनच निघले ना बाजूला. देवापासून बाजूला जाऊन कुणीकडे मिळणार आहे तुला सुख? म्हणून इथं महाराज म्हणतात आता कशाची केव करू मी? काय मागू कोणाला? दुसरं राहिलंच नाही कोणी. तुका म्हणे कैची की कोठे जीव जीव कुठं देवाहून वेगळा आहे. जीव म्हणजे कोण आहे? किरण म्हणजे कोण आहे? सूर्य. तसा जीव म्हणजे देवाचा किरण आहे. इथं पडलं अंतःकरणात. कुठं पडलं? अंतःकरणात पडलं. ते किरण आहे कोणाचं? ते अंतःकरणाचं नाही, इंद्रियाचं नाही, प्राणाचं नाही, मनाचं नाही. ते किरण कोणाचं आहे? सर्वगती रामा देहादेही सर्वगती रामा देहादेही सर्वगती रामा देहादेही सर्वगती रामा देहादेही म्हणा हरी आणि तसा असणारा निश्चय करा बुद्धीत मी हरी. मुखाने म्हणा अंतःकरणात बी ध्यानात द्या आणि बुद्धीचं काय करा? निश्चय करा. नाही तर मुखाने हरी आणि निश्चय मी नारी. मुखाने काय
आणि निश्चय काय मी नारी ने नर. हा हे नारी नाही तर हे नर नाही, हे सगळे हरी. हे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि त्याला बघा तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म एक अशी समजूत झालीच, असा निश्चय झाला. त्याच्या इतकं पुण्य कशात नाही बघा. आणि ते समजून तुम्ही काही केलं तर ते पापच झालं, ते पापात जमा झालं. मी हरी न म्हणता यज्ञ केला तर पाप झालं. काही करा, 4 धाम जा, 7 देहात बुद्धीचे पाप म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. म्हणून इथं महाराज म्हणतात की आता काही कोणाला मागायचं काम नाही, कारण की मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. आणि ब्रह्म म्हणजे मी जगाचा अधिष्ठान आहे, माझ्यावर सगळं कल्पित आहे. म्हणून मला काही मिळून मोठं व्हायचं नाही, काही टाकून मुक्त नाही व्हायचं, सगळं मीच भरलेलं आहे. म्हणून तुका म्हणे कैची की व कोठे जीवनिरा, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. ज्ञानेश्वर परमेश्वर महाराज गायकवाड, त्यांना 7 कट गोरख महाराज पवार. जागेवर का म्हणे ना? मला जागेवर.